एक महत्त्वाची बातमी आहे पुण्यातनं। पुण्यात गुईवेल सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण सापडलेत। ICMRNIV ला तपासणीसाठी हे नमुने पाठवण्यात आलेत। गुईवेल बॅलन्स सिंड्रोम विरोधात महापालिका आता दक्ष झाली आहे। तर NIVचा रिपोर्ट आल्यानंतर ज्या भागात हे रुग्ण सापडलेत त्या भागात टीम दाखल केल्या जातील। हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जो 1 लाखांमध्ये एका व्यक्तीला सापडतो आणि असे 22 रुग्ण जे संशयित आहेत ते पुण्यात सापडलेत। त्यामुळे संशयित रुग्णांचे नमुने आता तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत। त्यानंतर एक टीम पुण्यात दाखल होणार आहे। हे बघा, आपलं लाईफस्टाईल आणि पोल्युशन इतकं वाढत चाललंय, त्याच्यामुळे या गोष्टी सातत्याने व्हायरसेस असतात ते म्यूट होत असतात। त्यामुळे आरोग्य बद्दल फार गांभीर्याने आपण सगळ्यांनी या देशाने कोविडवर सगळे मनभेद राजकारण बाजूला ठेवून आपण सगळे लढलेलो आहोत आणि हे जग लढलेलं। त्यामुळे आपण सगळ्यांनी ह्या विषयांबद्दल गांभीर्याने रिपोर्टिंग आपण करताय आणि तुम्ही गांभीर्याने हे लोकांपर्यंत आणताय, याच्याबद्दल मी तुमचं कौतुक करतो।